नमस्कार, मी विक्रांत विठ्ठलराव मनोरे. सेंट्रल रिन्युअल 2017 पार्ट 6 वॉर्म डेटा अपलोडच्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, वॉर्म डेटा म्हणजे आपलं कॉम्प्युटरचं हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला लोड करायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि कशा पद्धतीने आपण ते वॉर्म या सर्व्हरवर आणि वॉर्म या क्लायंटवर चालणारं सॉफ्टवेअर कसं लोड करायचं या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी एकत्र करणार आहोत. वॉर्म डेटा अपलोड हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट हा सेंट्रल रिन्युअलमध्ये म्हटला गेलेला आहे. या वर्षापासून 1+10 अशा मशिनी आपल्याला म्हणजे कॉम्प्युटर्स आपल्याला लागेल शहरी भागामध्ये आणि 1+5 असं आपल्याला ग्रामीण भागामध्ये ह्या कॉम्प्युटर्स किंवा CPU लागणार आहेत. जर आपलं कॉम्प्युटर म्हणजे सर्व्हर जर आपण सर्व्हर लॅबमध्ये ठेवत असू, सर्व्हर म्हणजे सर्व्हर केबिन स्वतंत्र असेल तर आपल्याला 1+11 कॉम्प्युटर्स लागतील, 1+10 नाही. किंवा आपण जर ते सर्व्हर जर क्लासरूममध्ये ठेवत असू तर मग आपल्याला 1+10 ह्या ठिकाणी मशीन्स लागतील. आणि जर आपलं सर्व्हर आपण लॅबमध्ये ठेवत असू तरी देखील 1+11 मशिनी आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे, स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे त्यानुसार. तर बघूया हे कसं आहे भाग 6. चला तर सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वप्रथम आपण डेस्कटॉपवर पाहतोय की वॉर्म सर्व्हर आणि वॉर्म क्लायंट असे दोन आयकॉन आलेले आहे. तर आपण सर्व्हरला क्लिक करणार इथे आणि मग तो अपडेटिंग करतो. सर्व्हरवर आपण आहोत. हे जे क्लायंट आहे क्लायंटला क्लिक करणार आपण क्लायंट मशीनीवर जाऊन. तर याने इथे मेसेज दिलेला युजर नेम आपलं टाकायचं आहे, सोलरचा आणि पासवर्ड देखील. आणि आपण नेक्स्ट करून MSCIT सेंट्रल रिन्युअल 2017 याला क्लिक करणार आपण आणि ओके म्हणणार. तर या ठिकाणी आपला सर्व्हरचा IP ॲड्रेस आणि कॉम्प्युटर नाव या ठिकाणी लोड होतं. आणि आपण जर याला क्लिक केलं तर त्याच्याबद्दलची संपूर्ण हार्डवेअरची माहिती आपल्याला त्या मशिनीबद्दलची मिळत असते. आपला IP ॲड्रेस जो काही आहे, आपलं कॉम्प्युटरचं नाव आणि हे सगळ्या माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची ती म्हणजे असं आहे की तुम्ही रेकमेंडेडला जर क्लिक केलं तर तुम्हाला हे इथे समजून येईल की मशीनचं कॉन्फिगरेशन काय असावं जर आपल्याला 2017 साठी लोड करायचे असतील, मशीन अपलोड करायचे असतील. अर्थात ज्या वेळेला आपण सोलरवर जातो त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्याला 4 GB रॅम लागणार आहे सर्व्हरला, नव्हे 2 GB रॅम, आणि 250 GB ही हार्ड डिस्क लागणार आहे आपल्याला सर्व्हरला म्हणतोय. आणि क्लायंटला आपल्याला 1 GB रॅम सुद्धा चालू शकते. तिथे लिहिलेलं आहे 1 GB रॅम. आणि मी काही 1 GB रॅमची पण काही मशीन अपलोड केलेली आहे. 1 GB रॅम चालते आहे आणि 40 GB हार्ड डिस्क. परंतु ह्या ठिकाणी जर रेकमेंडेडला आपण क्लिक केलं तर इथे नवीन म्हणजे पुढच्या वर्षासाठी मागे ईमेल आले, त्यांनी या ठिकाणी असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जर अपग्रेड करत असाल मशीन किंवा नवीन घेत असाल तर का म्हणून तुम्ही ह्या मशिनी घेत नाही. तर त्या कुठल्या मशिनी, कारण पुढच्या वर्षी अजून कॉन्फिगरेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी रेकमेंडेड दिलेलं आहे. बघा, ड्युअल को प्रोसेसर 2.4 GHz 8 GB रॅम लागेलेला आणि 500 GB हार्ड डिस्क लागेल. त्यानंतर सर्व्हिस पॅक्स आहे म्हणजे हे प्रामुख्याने की 500 GB हार्ड डिस्क लागेल आणि 8 GB रॅम लागेल. नंतर क्लायंटला 4 GB रॅम आहे आणि 160 GB हार्ड डिस्क आहे. म्हणजे पुढच्या वर्षी 1 GB रॅम नाही चालणार, तिथे 4 GB रॅम लागेल. आणि 40 GB हार्ड डिस्क नाही चालणार, तिथे 160 GB हार्ड डिस्क लागेल. आणि सर्व्हरला 8 GB रॅम लागेल पुढच्या वर्षी. यावर्षी 4 GB रॅम चालते आहे आणि 500 GB हार्ड डिस्क आहे. यावर्षी 250 GB हार्ड डिस्क त्यांनी दिलेली आहे. तर हे कॉन्फिगरेशन सुद्धा आपण बघावं.
लायसन्स, पेरिफेरल्स, लँडचे कॉन्फिगरेशन. त्यानंतर मी इथे अचानक आलेलो आहे हे सांगण्यासाठी की आपण क्लायंटवर जाऊन सुद्धा हाच प्रोग्राम लोड करायचा आणि क्लायंटचा तो प्रोग्राम लोड केल्यानंतर तो आपल्याला सर्व्हरचा IP ॲड्रेस विचारेल. आणि माफ करा, माझ्याकडे तो व्हिडिओ सध्या उपलब्ध नाही आहे. सर्व्हरचा ॲड्रेस मागतो. तो सर्व्हरचा ॲड्रेस आपण क्लायंटवर जर हा दिला, हा सर्व्हरचा ॲड्रेस आहे हा, आणि जर सेंड केलं तर तो सक्सेसफुली सेंड असा मेसेज देतो आणि हे सर्व्हरवर दाखवतो मी. हे सगळं सर्व्हरवर चालू आहे. तर सर्व्हरवर असे एक एक कम्प्युटर किंवा एक एक मशीन जर आपण अपलोड केली किंवा सेंड केली तर ती ह्या ठिकाणी अशा अशा पद्धतीने रजिस्टर होते. त्यांचे IP ॲड्रेसेस आणि त्यांचे कम्प्युटरचे नाव ते कन्फर्म करायचं तुम्ही कुठलंही. त्यानंतर मी अपलोडचं बटन इथे प्रेस केलं. त्याने विचारलं की काय नावाने आपण अपलोड करतोय. आपलं नाव टाकायचं, जो जबाबदारी पर्सन आहे त्याचं नाव, आणि नंतर आपला मोबाईल नंबर लिहून अपलोडचं बटन क्लिक केलं तर आपले जेवढे कॉम्प्युटर्स आहेत तेवढे कॉम्प्युटर्स या ठिकाणी लोड होतात. मी या ठिकाणी आपल्याला इथे दिसतंय की सर्व्हर इथून काढून टाकलेलं आहे. याचा अर्थ मला सांगायचा आहे की आपण पार्शल मशीनसुद्धा लोड करू शकतो असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला समजा सर्व्हर नंतर अपलोड करायचं आहे किंवा काही मशीन्स एकाच वेळेला 11 आपण अपलोड नाही करू शकत आहे तर आपण पार्शलसुद्धा अपलोड केलं तरी काही हरकत नाही. तर जेवढे तुम्ही अपलोड करा नंतरसुद्धा अपलोडची तुम्हाला फॅसिलिटी आहे. नंतर म्हणजे ह्या रिन्युअलमध्येच, परंतु ह्या क्षणाला नाही. पुढे जर तुमच्याकडे काही मशिनीला प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही काही मशीनचं सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करत असाल, त्या अगोदर काही रेडी मशीन्स असतील आपल्याकडे उपलब्ध लॅबमध्ये, तर त्या आपण अपलोड करून निश्चिंत होऊ शकतात. तर ते मला सांगायचं. पार्शलसुद्धा अपलोड आपल्याला ठिकाणी करता येतं. इथे 4 मशीनी मी लोड केल्या. त्याने आपल्याला डिटेल्स दिले. ओकेवर क्लिक करतो आहे आणि त्या 4 मशीन आपण जर सोलर लॉग इनला जर गेलो तर आपल्या सोलरला ह्या मशीन ह्या सगळ्या दिसतात बघा, ज्या ज्या आपण लोड केलेल्या आहे. पण यामध्ये एक वैशिष्ट्य येतं की येट टू सबमिटेड असा प्रकार आपल्याला दिसेल, म्हणजे हा सबमिट नाही केलेला आहे. आणि त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की ही जी मशीन आहे ही तुम्हाला सर्व्हर म्हणून पाहिजे का क्लायंट म्हणून पाहिजे. त्यानंतर ही मशीन जी आहे ती सर्व्हर क्लायंट म्हणून पाहिजे का. तर इनिशियली त्या क्लायंट म्हणून येतात, पण कुठली एक मशीन जर असं सर्व्हर म्हणून जर आपल्याला तिथे हवी असेल तर आपण सर्व्हरला इथे क्लिक करणार आणि मग सेव्हचं बटन प्रेस करणार. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण इथे आल्यावर सुद्धा डिसाईड करू शकतो की मशीन आपल्याला सर्व्हरसाठी अपलोड करायची आहे किंवा सबमिट करायची आहे का क्लायंटसाठी अपलोड किंवा सबमिट करायची आहे. शिवाय अशी फॅसिलिटी या ठिकाणी तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. चुकीने मशीन जर अपलोड झालेली असेल तर आपण या ठिकाणी डिलीटची त्या मशिनीसमोर डिलीटची सोय. मी 4 मशिनी अपलोड केल्या तर इथे 4च्या 4 मशिनी अपलोडचं या ठिकाणी आलेलं आहे. अजून एक माहिती की जी मी आता आपल्याला दाखवू शकत नाही ती म्हणजे अशी आहे की कॉन्फिगरेशन प्रमाणे जर आपलं मशीन नसेल, उदाहरणार्थ प्रोसेसर नसेल किंवा हार्ड डिस्क तेवढ्या कॅपॅसिटीची नसेल, क्षमतेची नसेल, आणि रॅमसुद्धा तेवढ्या क्षमतेची जर नसेल तर आपल्याला ह्या ठिकाणी जिथे जिथे इनव्हॅलिड आहे, म्हणजे जिथे तिथे डिफिशियन्सी आहे, कमतरता आहे, तिथे तो हायलाईट करतो लाल अक्षराने. लाल हायलाईट करतो आणि सांगतो की बाबा ही म्हणजे इथे मला आता उपलब्ध नाही. माझ्यावर सुद्धा तो प्रसंग उद्भवला होता की एक याची माझी 2 GB रॅम होती आणि सर्व्हरला, आणि मला 4 GB हवी होती. तर त्याने 2 GB रॅमला मला लगेच हायलाईट करून सांगितलं होतं की ही 2 GB रॅम ॲज अ सर्व्हर म्हणून नाही चालणार. म्हणून जर मशिनीला इथे कुठे लाल रंग जर दिसत नसेल, कुठे हायलाईट दिसत नसेल, तर समजून घ्यायचं की तुमचं मशीन कॉन्फिगरेशनला, त्यांच्या सांगितलेल्या कॉन्फिगरेशनला मॅच होत आहे. तर आपण इथे जर सेव्ह म्हणून जर क्लिक केलं तर तो विचारतो. मी ते सेव्हवर क्लिक केलं की तुम्हाला खरंच सबमिट मशीन करायचं का. हो. त्याच्यानंतर तर पुन्हा मशीन सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येतो. इथे प्लीज वेटचे सगळीकडे साईन्स येतात, म्हणजे टेक्स्ट येतात. ओके जर म्हटलं तर ती मशीन बघा या ठिकाणी सबमिट झाली बघा, सबमिटेड बाय सेंटर क्लायंट. ज्या दिवशी तुम्ही अपलोड केली त्या दिवसाची तारीख इथे येईल आणि लगेच मग सबमिटची, ही वरची जी तारीख आहे ती अपलोडची तारीख आहे आणि वेळ आहे,
आणि सबमिट. बघा 10:44 अपलोड केलं आणि 10:47 सबमिटसुद्धा केलेलं आहे. असं एक एक मशीन तुम्ही सेव्ह ॲज अ क्लायंट आणि सर्व्हर करू शकतात. आय मीन क्लायंट करू शकतात, सेव्ह म्हणायचं, क्लायंटवर असतं आणि नसेल तर आपल्याला डिलीट पण करण्याची सोय. त्याने पुन्हा विचारलं, आपण ओके करून अशा एक एक मशीन बघा. हे बघा, ही दुसरी मशीन आली आता लगेच. 10:44 अपलोड केलेली आहे, 10:48 आपण त्याला सबमिट केली. आता याच्यामध्ये 2 मशीनी येट टू सबमिटेड राहिलेल्या आहे. म्हणजे जशा जशा सबमिट होतील ना, आता आपण ॲज अ क्लायंट म्हणून सबमिट करतो म्हणून क्लायंट आलं. आपण सर्व्हर म्हणून जर मशीन सर्व्हरसाठी जर कॉन्फिगर केलेली असेल तर ती सर्व्हरच्या लिस्टमध्ये येते. ते क्लिक करतोय. अशा 4ही मशीन मी लोड केल्या. त्यानंतर मी सर्व्हर लोड केलेला आहे आणि सर्व्हर लोड केल्यानंतर सर्व्हरला सबमिट केलं. मी डायरेक्ट या स्टेपला गेलो आणि इथे त्यांनी हे सांगितलेलं की सर्व्हर ॲज अ क्लासरूम म्हणून वापरायचं का, तर चेंज सर्व्हर ॲज अ क्लायंट. आता या क्षणाला सुद्धा हा जो काही सर्व्हर आहे तो सर्व्हर तुम्हाला हे बघा, सर्व्हरचं इथे 4 GB रॅम दिसत आहे आणि 250 आहे. म्हणजे युजेबल 233 आहे पण टोटल 250 आहे. अर्थात जी हार्ड डिस्क दिलेली असते त्याची क्षमता इथे पूर्ण येत नाही, युजेबलची क्षमता या ठिकाणी येते, पण सिस्टीम वाचते त्याला बरोबर. ते इथे सर्व्हर ॲज अ क्लायंट म्हणून चेंज करू शकतात किंवा इथे ड्रॉपडाऊन मेनू आहे, माझ्याकडे तो व्हिडिओ नाही आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला लॅब, क्लासरूम आणि सर्व्हर असे 3 ऑप्शन येतील. क्लासरूम म्हणून मी निवडतोय, सेव्हवर क्लिक करतोय आणि सेव्हवर क्लिक केल्यानंतर ती मशीन या ठिकाणी सबमिट झाली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी की नंतर या ठिकाणी मशीन अशा पद्धतीने अपलोड करून जर आपण सेव्ह केला क्लायंट आणि सर्व्हर म्हणून, तर त्यानंतर जर पुन्हा जर आपण सोलरला गेलं तर आपल्याला सोलरला हे असं दिसेल बघा. असं प्रत्येक मशिनीसमोर असं चेकबॉक्स दिसेल आणि सेव्ह असं दिसेल. याचा अर्थ असा आहे की ते क्लायंट अप्रूव्ड झालेलं आहे बघा. म्हणजे आपल्याला मशीन ही कॉन्फिगरनुसार अप्रूव्ड केली गेलेली आहे असं आपल्याला सोलरवर या ठिकाणी कन्फर्मेशन येतं. आणि त्यानंतर मग अप्रूव्ड केल्यानंतर आपण आता डिलीट करण्याची आपल्याकडे सोय नाही. आय एम व्हेरी सॉरी. आता आपण एक वेळा सबमिट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी आता एक वेळा अप्रूव्ड करून टाकलेलं आहे. तर तुम्हाला याला सेव्हच करायचं आहे, कारण पुढच्या स्टेपला जाण्यासाठी हे सगळे सेव्ह करायला लागेल. तर मी याला क्लिक केलं, सेव्ह केलं. त्याने विचारलं की खरंच तुम्हाला सेव्ह करायची का, मी हो म्हटलं. सेव्ह झाल्यानंतर एक्झाम मशीन म्हणून या ठिकाणी डिक्लेअर झालं बघा. आहे पुन्हा मी याला क्लिक करतोय, सेव्ह याला क्लिक करून, तर ते पण एक्झाम मशीन म्हणून सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर मी इथे पुढे येतोय पुन्हा. ह्या बघा इथे सेव्ह लोकेशन सर्व्हरचं. इथे पुन्हा एक आपण क्लिक जर केलं तर हे एक्झाम मशीन म्हणून सेव्ह होईल. मी अजून एक अपलोड केलं होतं त्या दरम्यान एक मशीन, त्यामुळे इथे एक नाविन्य आपल्याला दिसत असेल. तर मी ते क्लिक करणार, नंतर ओके म्हटलं तर तो त्या ठिकाणी सबमिट करतो बघा. इथे खाली ते सबमिशन्स आलं आणि हे सगळे सबमिशन्स आल्यानंतर म्हणजे एक्झाम मशीन हे सगळे सबमिट आल्यानंतर इथे पुन्हा एक वेळ आपल्याला चेंज करण्याची मुभा आहे. इथे डिलीट करण्याची मुभा आहे, कारण हे अजून अप्रूव्ड झालं नाही. याला डिलीट नाही करू शकत कारण इथे काही तशी साईन नाही आहे. पण तुम्ही क्लायंट म्हणून याला चेंज करू शकता, जो सर्व्हर म्हणून तुम्ही आहे. पण चेंज क्लायंट ॲज अ सर्व्हर, हा क्लायंट म्हणून आहे पण तो ॲज अ सर्व्हर म्हणून तुम्ही करू शकता. एकदम शेवटी ज्या वेळेला तुमची व्हॅलिडिटी होईल, म्हणजे 1+10 मशीन किंवा 1+11 मशीन, जसं आपण सर्व्हरचं लोकेशन निवडाल त्या पद्धतीने शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी 1+5 किंवा 1+6 ग्रामीण भागासाठी, हे सगळं व्हॅलिड झाल्यानंतर, एवढ्या मशीनी काउंट झाल्यानंतर सिस्टीममध्ये असं आहे की नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी सोलरला तळाशी क्लिक हिअर टू ॲडव्हान्स टू द नेक्स्ट स्टेप येईल. जोपर्यंत एवढ्या मशीन होत नाही तोपर्यंत हा मेसेज येणार नाही. समजून चला की असं माझ्याकडे 10 मशीन्स आहे किंवा 9 मशीन्स आहेत किंवा 11 किंवा 10 मशीन आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण आपल्याला कल्पना नसेल, माझ्याकडे आय एम व्हेरी सॉरी तो व्हिडिओ उपलब्ध नाही. जर रेड इथे जर हायलाईट असेल आणि तुम्ही सबमिटला किती क्लिक केलं तरी तो सबमिट होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी तो सबमिटच होत नाही त्या ठिकाणी तो टोटल काउंटच करणार नाही. जोपर्यंत तो काउंट करत नाही तोपर्यंत इथे हे जे हायलाईट आहे किंवा हे जे बटन हे येणारच नाही.
तर हे संपूर्ण झाल्यानंतरच हे बटन येईल, याची आपण हे जबाबदारी घ्यावी आणि याची ही माहिती आपण व्यवस्थित अंमलात आणावी. आणि क्लिक हिअर टू ॲडव्हान्स द नेक्स्ट स्टेप. बघा इथे मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर त्याने विचारलंय की खरंच ॲडव्हान्स स्टेपला जायचं का. मी ओके करतो आणि ॲडव्हान्स स्टेपला आपण आलेलो आहे. इथे त्याने मेसेज दिलेला आहे की तुम्ही ॲडव्हान्स तुम्ही सक्सेसफुली कम्प्लिटेड केलेलं आहे MSCIT सेंट्रल डिक्लेअर कम्प्युटर हार्डवेअर थ्रू वॉर्म सॉफ्टवेअर. वॉर्म सॉफ्टवेअरने तुम्ही पूर्ण कम्प्युटर हार्डवेअर हे डिक्लेअर केलं आहे. इथून आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो. इथे लिहिलेलं आहे रिकन्फर्मिंग. व्हेरी सॉरी, या ठिकाणी अजून एक नवीन जे मागच्या वर्षी आपल्याला आढळलं नाही ते एक नवीन स्टेप इथे आढळते. ती म्हणजे असं आहे की तुम्हाला रिकन्फर्म रिन्युअल प्लॅन, आपला जो 1 वर्षाचा आणि 5 वर्षाचे असे 2 प्लॅन्स आहेत, त्या प्लॅनमध्ये जर तुम्हाला कन्फर्म पुन्हा एक वेळा जर करायचा असेल किंवा तुम्हाला आपल्याला बदल हवा असेल, तुम्हाला चेंज करायचा असेल, सुरुवातीला तुम्ही 1 वर्षासाठी प्लॅन केला होता, तो आता ह्या क्षणाला जर तुम्हाला 5 वर्षासाठी करायचा असेल तर अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही आपल्याला करता येईल. किंवा तुम्हाला जर कन्फर्मच ठेवायचा तसा तर तुम्ही क्लिक करू शकतात. बघूया, मी ते क्लिक केलं. या ठिकाणी आलंय बघा रिकन्फर्म रिन्युअल प्लॅन बाय LC. म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यानंतर रिकन्फर्म इथे सोलरवर गेल्यानंतर येईल आणि मग रिजेक्टेड आहे. इथे डिक्लेअर कम्प्युटर हार्डवेअर थ्रू वॉर्म सॉफ्टवेअर पूर्ण झालेलं आहे. मी रिन्युअलला इथे प्लॅनला क्लिक करतो तर बघा हे मेसेज आलेलं आहे या ठिकाणी 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी. इथे लिहिलेलं आहे डू यू वॉन्ट टू चेंज टू 5 year रिन्युअल प्लॅन. जर 5 year रिन्युअल प्लॅन जर तुम्हाला चेंज करायचा असेल, समजा यू हॅव सिलेक्टेड 1 year, मी सुरुवातीला माझ्या स्वतःसाठी 1 वर्षाचा रिन्युअल प्लॅन हा सिलेक्ट केला होता, तर मला असा मेसेज आला की तुम्हाला चेंज करायचा का. तर मी जर यस म्हणेल तर मला 5 वर्षासाठी प्लॅनिंगसाठी ती माहिती भरावी लागेल आणि मला जर नको असेल तर मी नो म्हणून पुढच्या स्टेपला या ठिकाणी जाऊ शकतो. हे बघा पुढची स्टेप आली मेक ऑनसेट पेमेंटबद्दल. त्या ऑनसेट पेमेंटची पुढची पायरी येते. त्याला जर क्लिक केलं तर आपण ऑनसेटला जाऊ. पण त्या अगोदर मला हे सांगायचं होतं आपल्याला, मगाशी मी व्हिडिओ नसताना सुद्धा सांगत होतो. हे बघा इथे 2017ला 1.3 GHz 1 GB रॅम दिलेली आहे. त्यामुळे आपला थोडासा गोंधळ झाला असेल तो दूर करावा. आणि 40 GB ची हार्ड डिस्क दिलेली आहे आणि सर्व्हरला 4 GB ची रॅम दिलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि 250 GB ची हार्ड डिस्क दिलेली आहे. आम्ही सोलरला पुन्हा यासाठी हे पण दाखवण्यासाठी आलो आणि हेही सांगण्याचं आहे की आपण सोलरवर जाऊन रिपोर्ट बघू शकतो. पुन्हा आपण जो डेटा अपलोड केला आहे त्याचा रिपोर्ट आपल्याला इथून पाहता येईल. मी रिपोर्टला क्लिक केलं, व्ह्यू वॉर्म डेटावर क्लिक करतोय आणि मला हा ठिकाणी हा सगळा रिपोर्ट दिसतोय. बघा सर्व्हर कुठला आहे, एक्झाम मशीन म्हणून डिक्लेअर केली किंवा या सगळ्या मशीन. तर अशा पद्धतीने हा वॉर्म डेटा आपल्याला लोड करता येतो. याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही विचारू शकतात. आपण LLC RLCशी पण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं कन्फर्मेशन घेऊ शकतात काही प्रॉब्लेम्स असेल तर. आणि त्यांना जर त्यांच्या कामाच्या व्यापामुळे जर शक्य नसेल किंवा तुम्हाला जर गरज वाटली की आपण विचारूया तर आपण विचारू शकतात. मला देखील, मी सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. 9890068468 9890068468 विक्रांत मनोरे. थँक्यू, धन्यवाद. नाईस टू मीट यू.